Namaste students, welcome to all of you. Today we are going to learn the next new point, volume of a cylinder. Okay, volume of a cylinder it means that वृत्तचितीचे घनफळ. तुम्हाला माहिती आहे वृत्तचिती कशा आकाराची असते, बरोबर आहे. ही वृत्तचितीचा आकार आहे, बरोबर आहे. इथली ही जी त्रिज्या असते हे 2 वर्तुळाकार सरफेस या वृत्तचितीला असतात. ही त्याची उंची असते h आणि ही जी आहे अर्ध्यातली ती तुमची रेडियस r असते, बरोबर आहे. तुम्ही मागील तासिकेला तुम्ही शिकलेला आहात. यामध्ये आज आपण वृत्तचितीचे घनफळ काढण्याचं सूत्र बघणार आहोत. वृत्तचितीचे घनफळ म्हणजे काय, तर वृत्तचितीचे घनफळ म्हणजे एरिया ऑफ ए बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ए बेस म्हणजे काय, तळाचं क्षेत्रफळ. आता या सिलेंडरचा तळाचा भाग म्हणजे हा एक वर्तुळाकार भाग आहे. या वृत्तचितीला 2 वर्तुळाकार भाग आहेत. त्यापैकी हा पहिला वर्तुळाकार हा तळाचा वर्तुळाकार भाग आहे. म्हणजे थोडक्यात हे सर्कल आहे. या तळाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, वर्तुळाचं क्षेत्रफळ. तर तळाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ए बेस म्हणजेच पाय r वर्ग. यू नो व्हेरी वेल द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ए सर्कल. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, पाय r वर्ग. म्हणजेच हे काय आहे, तळाचं क्षेत्रफळ गुणुले उंची. आपण h म्हणजे हाईट च्या अक्षराने दाखवतो म्हणून इथे आपण h लिहिलेलं आहे. तर वृत्तचितीचे घनफळ म्हणजेच कसे तयार होते, तर तळाचं क्षेत्रफळ गुणुले उंची म्हणजेच पाय r वर्ग गुणुले h. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू पाय r स्क्वेअर h. म्हणजेच वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h. हा फॉर्म्युला तयार होईल. त्यावरून आज आपण सराव संच 16.3 मधील काही एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, प्रश्न क्रमांक 1 मधील आपण लुक ॲट दी स्टुडंट्स. ते प्रॅक्टिस सेट 16.3 दिसतो आहे. यातील क्वेश्चन 1 दिले, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इफ हाईट h अँड द रेडियस ऑफ द बेस आर गिवन बिलो. तर खाली वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या r व उंची h दिली आहे. त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे हा प्रश्न दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 3 जो उपप्रश्न आहे, r बरोबर 4.2 सेंटीमीटर आणि h बरोबर 5 सेंटीमीटर असताना आपल्याला वृत्तचितीचे घनफळ म्हणजेच काय काढायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर आपल्याला काढायचे जेव्हा h आणि r दिलेला आहे तेव्हा. तर आपण प्रश्न क्रमांक 1 मधील तिसरा सब क्वेश्चन कसा सोडवायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मग पाहूयात. लुक ॲट दी स्टुडंट्स हिअर. r इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, h इज इक्वल टू 5 सेंटीमीटर दिलेला आहे, बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर म्हणजे वृत्तचितीचे घनफळ आपल्याला काढायचं आहे. यू नो व्हेरी वेल स्टुडंट, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडरचा फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर म्हणजेच काय, वृत्तचितीचे घनफळ बरोबर फॉर्म्युला आहे पाय r स्क्वेअर h. तुम्हाला इथे माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडरचा फॉर्म्युला दिला आहे पाय r स्क्वेअर h. हा फॉर्म्युला वापरून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर म्हणजेच वृत्तचितीचे घनफळ बरोबर तो सूत्र आहे आपलं पाय r स्क्वेअर h, बरोबर आहे. पाय r स्क्वेअर h. या ठिकाणी पायची व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली नाही आहे त्यांनी किती घ्यायची, तर आपण नेहमीप्रमाणे ती 22/7 घेतो, बरोबर. r वर्ग गुणुले r वर्ग, r म्हणजे इथे 4.2 दिलेली आहे. 4.2 इंटू 4.2 r वर्ग म्हणजे rचा 2 वेळा गुणाकार गुणुले h आपल्याला दिलेला आहे ते 5 सेंटीमीटर, बरोबर आहे. सो इथे आपण 5 सेंटीमीटर लिहिलेले, बरोबर. यामध्ये तुम्ही काय करणार आहात, भागाकार करणार आहात. इथे पहा खाली काही नाही म्हणजे छेद 1 असतो, बरोबर. आता 7 एके 7, 7 सख्खून 42, पण इथे पॉईंट आहे, आपण एक पॉईंट डेसिमल शेवटून 7ने 4ला भाग जाते आपण 0 घेतो, नंतर हा डेसिमल पॉईंट घेतला 1 आणि नंतर ती संख्या होते 42, 7 सख्खून 42, बरोबर. या पद्धतीने त्यानंतर पुढे आहे 22, हे गुणुले आहे असंच, हे 4.2ला भाग घालवला 0.6ला, तर हे 0.6 इंटू 4.2 इंटू 5. आता इथे जर पाहिलं तर 22 पंचे 110 केला आणि गुणुले 0.6 गुणुले 4.2 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे, बरोबर आहे. प्रत्यक्षात आपल्याला गुणाकार करून पाहायचं आहे. आता इथे 42 गुणुले 6 तुम्ही करू शकता. 2 मिनिट हा दशांश चिन्ह आहे असं विसरून जा. 42ला 6ने मल्टिप्लाय करा. 42 गुणुले 6, 6 दुने 12,
आणि 26 आणि 1 25 252. हे 110 ॲसेसला 42 गुणिले 6 यांचा गुणाकार किती येतो? तर 252. या 252मध्ये 1 आणि हे 2 डेसिमल पॉईंट आहेत ते सरकवायचे. इथे आपण सरकवला म्हणजे 110 गुणिले 2.52 यांचा जर गुणाकार आपण केला तर तो किती येतो पहा करून. ओके, 200 ॲक्च्युली 277.2 277.2 स्क्वेअर. ॲक्च्युली इथे स्क्वेअर येईल का? घन सेंटीमीटर. घ सेमी म्हणजेच काय येणार आहे? क्युबिक सेंटीमीटर. दॅट इज cm³. इथं काय येणार आहे? cm³. स्क्वेअर येणार आहे घन सेंटीमीटर. बरोबर आहे, सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून उत्तर आपलं सेंटीमीटरमध्ये येणार आहे. यांचा गुणाकार करून पहा. 252 गुणिले 110 यांचा गुणाकार केला तर 2772 येतो. यामध्ये 1 आणि 2 पॉईंट आपण 27,720 येतो. यातून 2 डेसिमल पॉईंट सरकवले आपण इथे 1 आणि 2. बरोबर आहे, काय येणार आहे? 277.20. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल काय केलेलं आहे? सॉल्व केलेलं आहे. तर आपण सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. Look at the students here. Second example, how to solve this second example in practice set 16.3. तर सराव संच 16.3 मधील आपण दुसरं उदाहरण बघतो आहोत. How much iron is needed to make a rod of length 90 cm and diameter 1.4 cm. तेच उदाहरण या पद्धतीने आहे की लांबी 90 सेंटीमीटर व व्यास 1.4 सेंटीमीटर असेल अशी लोखंडी सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा. तर लांबी 90 सेंटीमीटर दिलेली आहे. त्या सळईची लांबी दिलेली आहे. सळईची लांबी 90 लांबी म्हणजेच काय आहे? त्या सळईची उंची आहे. बरोबर आहे, इथे h म्हणजे काय येईल? 90 सेंटीमीटर येईल. बरोबर आहे. हाईट, त्या सळईची उंची म्हणजे हाईट ऑफ द रॉड काय येईल? 90 सेंटीमीटर. अँड द डायमीटर ऑफ द रॉड इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर. द डायमीटर म्हणजे व्यास 1.4 सेंटीमीटर असेल तर त्याची रेडियस किती असेल? त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या निमपट असते. 1.4 डिवायडेड बाय 2 दॅट इज काय येईल? 0.7 म्हणजेच काय येईल? 0.7 सेंटीमीटर ही त्याची त्रिज्या येईल. तर त्यावरून आपल्याला r माहिती आहे, h माहिती आहे. यावरून आपण काय करणार आहोत? त्या लोखंडाचे घनफळ काढणार आहोत. लोखंडी सळईचे घनफळ बरोबर आहे काढणार आहोत. ते πr² या फॉर्म्युल्याने आपण काढणार आहोत. तर चला तर मग सोडवून पाहूयात हे उदाहरण कसं सोडवायचं ते. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट्स हिअर. लांबी 90 सेंटीमीटर दिली आहे. बरोबर आहे. हाईट ऑफ लांबी म्हणजेच त्या सळईची काय आहे? रॉडची हाईट आहे. सो हाईट ऑफ द रॉड h इज इक्वल टू 90 सेंटीमीटर दिलेली आहे. बरोबर आहे, म्हणजेच काय दिलेली आहे? त्या सळईची उंची h बरोबर 90 सेंटीमीटर दिलेली आहे. इथे व्यास, सळईचा व्यास म्हणजेच काय आहे? डायमीटर ऑफ द रॉड. सळईचा व्यास d बरोबर 1.4 सेंटीमीटर दिलेला आहे. बरोबर आहे, म्हणजेच डायमीटर ऑफ द रॉड d इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर दिले. त्यावरून रेडियस आपण काढू शकतो. रेडियस ऑफ द रॉड that is r is equal to d divided by 2. that is d is equal to 1.4 आहे आणि 2 काढल्यानंतर 0.7 सेंटीमीटर ही काय येईल आपली? 0.7 सेंटीमीटर ही त्या सळईची त्रिज्या येईल. बरोबर आहे, सळईची त्रिज्या r बरोबर काय येईल? 0.7 सेंटीमीटर येईल. म्हणजेच इथे तुम्हाला माहिती झालेलं आहे
की R इज इक्वल टू 0.7 सेंटीमीटर अँड H इज इक्वल टू 90 सेंटीमीटर. यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचे, लागणाऱ्या लोखंडाचे सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ द आयन इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आहे πr²h. हे सळईचे लोखंडाचे घनफळ बरोबर πr²h. बरोबर आहे. इथे πr² म्हणजे पायची व्हॅल्यू आहे 22/7 गुणुले r², 0.7 इंटू 0.7 इंटू h दिलेला आहे आपला 90. बरोबर आहे. ते 7 1 जा 7 7 0 7 1 जा 7 7 ने 0.7ला भागल्यानंतर 0.1 येतो. सो 22 इंटू 0.1 इंटू 0.7 इंटू 90 यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. बरोबर. यामध्ये 22 यांचं मल्टिप्लिकेशन करून पहा. 0.1 आणि 0.7, 0.1 आणि 0.7, 0.1 आणि 0.7, 0.1 आणि 0.7 यांचं मल्टिप्लिकेशन 7 एके 7. इकडे पहा 22 गुणुले हे 7 येईल. पण त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट सरकवायचे, तिथे एक आणि इथे एक 2, दॅट इज 0.07 इंटू 90. आता 22 गुणुले 90 यांचा जर गुणाकार केले, 22 9 इथे पहा 22 गुणुले 90 यांचा गुणाकार केला तर 90 दुने 180, 18, 90 दुने 180 आणि 18, 180 आणि 18 किती येतात 198, म्हणजेच काही 198, 198 0 गुणुले 0.07. आता यांचा दोघांचा गुणाकार जर आपण करून पाहिला तर तो गुणाकार तुम्हाला किती आलेला दिसेल 138.6. करून पाहायचं आहे सगळ्यांनी. 138 डेसिमल पॉईंट सरकून आपला आन्सर येणार आहे 138.6. ते उत्तर आपलं येणार आहे घ सेमी. बरोबर आहे. घन सेमी यालाच आपण घ सेमी असं म्हणतो. बरोबर. म्हणजेच 138.6 क्युबिक सेंटीमीटर. बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सॉल्व करायचं आहे. पहा, व्हॉल्यूम ऑफ द आयन म्हणजे त्या लोखंडाचे घनफळ. तर ते लोखंड किती लागेल आपल्याला, तर 138.6 घन सेंटीमीटर इतकं आपल्याला काय लागणार आहे, ते लोखंड लागणार आहे ती सळई तयार करण्यासाठी. बरोबर. अशा पद्धतीने आपण पहिली ही 2 उदाहरणं बघितलेले आहेत. राहिलेली 2 उदाहरणं हे तुम्ही होमवर्कसाठी करणार आहात. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. पुढच्या तासिकेला आपण नेक्स्ट 17 नंबर लेसन स्टार्ट करणार आहोत. ओके.